नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आपण सगळ्यात पहिले चाललोय कुडाळला, कारण आपल्याला घ्यायचे आहेत मासे हॉटेलचे आणि त्यानंतर आपल्याला गाडी सोडायची आहे धुवायच्यासाठी। पण बघूया आता कितपत प्लॅन सक्सेसफुल होतोय ते, कारण मला असं वाटायला लागलं की माझं धुवायचं गाडी स्वप्नच राहणार आहे, कारण मला टाइम भेटत नाहीये कधी। तर सर्व्हिसिंग सेंटरवरती भरपूर गर्दी असते, जास्तीत जास्त वेळ मी असं करतो की मी एकाच कुठच्या तरी सर्व्हिसिंग वरती गाडी धुवायला देतो, जास्त मी चेंज करत नाही, कारण त्या माणसाला माहिती असतं की आपल्याला बाबा गाडी कशी धुवून पाहिजे। तसं हॉटेलचे सगळ्यात पहिले मासे आणायचे, तर ते मासे आणून द्यायचे आणि त्यानंतर आपण जायचं सर्व्हिसिंगला गाडी सोडायचं, जोपर्यंत यायला थांबेल हॉटेलवरती। तर चला आता सगळ्यात पहिले निघूया आपण कुडाळला। आपल्याला सगळ्यात पहिला आधी मेन काम मासे आणायचं असेल ना, तर आपल्याला टप घ्यावा लागतो, आणि जर टप विसरलो आपण महिनाभर आपल्याला तर माशाचा वास ना फील करत राहायला पाहिजे। ओ माशाचा टप द्या, माशाचा टप। तर आपण ना आता बाजारातनं पण जाऊ शकलो असतो, जसं की म्हणजे कॉलेज सर्कल करून पोस्टाकडून आपण सरळ मच्छी मार्केटमध्ये, पण तिकडनं जाईपर्यंत आपल्याला मध्ये ट्रॅफिक भेटलं वगैरे तर प्रॉब्लेम आहे। संडे सॅटर्डेचं ट्रॅफिक असतं ना त्यामुळे, आणि बुधवारचं पण। मग म्हटलं की आपल्याला इकडनं जायला बरं आहे, म्हटलं फास्टमध्ये घेऊ शकतो आपण आणि फास्टमध्ये येऊन लगेच परत हॉटेलवर नेऊन देऊ शकतो। गाय आणि म्हशी भेटले की मला तर भीतीच वाटते एकदम, कुठे जरा शिंग वगैरे हलवेल तर आपल्या पत्र्याला डायरेक्ट भोक मारून देईल। घे गिफ्ट। तर भाई मासे तर आपण घेतले फायनली, आणि आता निघालोय आपण आपल्या हॉटेलच्या दिशेने। कटिंग करून ठेवलेलेच होते, आपल्याला काय जास्त वेळ नाही लागला, कटिंग करून ठेवले होते, ते फक्त घ्यायचे होते आणि आपल्याला निघायचं होतं। आधीच पप्पा फोन करून सांगतात ना माशावाल्यांना की बाबा असे कटिंग करून ठेवा, त्यामुळे आपल्याला काय विषय नसतो, लगेच फक्त येऊन आपल्याला उचलून घ्यायचे, पैसे द्यायचे आणि निघायचं लगेच फटाफट। आपलं काम फास्ट होतं ते एक बरं पडतं की फोनवरती सांगितलं की येऊन बघत राहायला लागत नाही कुठचा घेऊ, कारण फोनवरती सांगूनच ठेवले असतात ना, रेट वगैरे विचारून ठेवलेला असतो, त्यामुळे पटापट आपलं काम होतं। हा एक स्पीड ब्रेकर आहे ना की एवढा वैतागवाना आहे की असं वाटतं की इकडे गाडी आता लागेलच। स्विफ्ट वगैरे असली तर 100% लागणारच असं वाटतं, पण त्याला एकदम ट्रिकने काढावी लागते, जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत जीप अशी जड झालेली असते। आणि शक्यतो मार्केटमध्ये काय होतं माहितीये, मला कॅमेऱ्यामध्ये दाखवायला नाही भेटत नाही, कशाला माहितीये की आपण जे काय घेतोय कोणाजवळ घेतोय वगैरे। कसं होतं की मला तरी असं वाटतं की प्रत्येकाला असं कॅमेरा समोर यायला चांगलं वाटत नसतं असं मला वाटतं, म्हणून मी मोस्टली अवॉइड करतो की लोकांना दाखवायचं, किंवा जर 4 लोकांच्या मध्ये असेल तर मी तेवढं दाखवायला बघत नाही, कारण लोकांना जर दाखवलं ना कोणाकोणाला फील होतं की असं नाही यार मी कॅमेऱ्याच्या समोर बरं वाटत नाही असं होतं। म्हणजे मोस्टली असं आपल्या इकडे चालतं, अजून आपल्या इकडे लोक अशी ना व्हिडिओ किंवा ब्लॉगिंगला मध्ये समोर येण्यासाठी कम्फर्टेबल नाहीयेत लोकच, कारण आम्ही पण कम्फर्टेबल नव्हतो काही दिवसांपूर्वी, पण आता जोपर्यंत आपण सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की आपण कम्फर्टेबल नाहीत, पण मोठासा विषय काही नाही, पण लोकांना पण होईल सवय हळूहळू। आपल्या एवढ्या शहरात ब्लॉगिंग वगैरे काय डेव्हलप झालं नाहीये ना, बाहेरच्या मोठ्या मोठ्या शहरांनी तर झालंच आहे। फायनली 1 वाजलाच आपल्याला मासे घेऊन येईपर्यंत, लेट तर झालाय, चला नेऊन देऊया एकदाची पटकन। क्या हो रहा है बोलेगा उसको? नौ आने की नहीं जाएगा, नहीं जाएगा नको म्हणता इंजेक्शन तू लगेगा तो यार नहीं रुकेगा यार। इंजेक्शन दुखता है तेरे को, बच्चा है तू, रुकेगा यार, मतलब हल्का डर लगता है। कभी लिया ही नहीं इंजेक्शन? मेरे टैबलेट इंजेक्शन बदला और ले लिया था मैंने। वही तो तू पहला मिला है जो बोलता है कि इंजेक्शन नहीं लिया करके आज तक। बोल रहे समझ में भी नहीं आएगा किसने मारा किसने काटा। इंजेक्शन लेगा तो अच्छा होता नहीं तो ये झुमरू है, जाऊन तोपर्यंत लक्ष दे। हा जेवलो वगैरे मी आता इथे मस्तपैकी, आणि ॲना होता, ॲनाला बोलवलेलं ना, तर ॲना होता पहिला ती काच वर करूया, मला तर गरम होतंय साला। आज गरमी एवढी वाढली आहे ना की काय कळत नाही, एवढी साला कधी पाऊस पडतो कधी गरमी वाढते, चाललंय काय
चल क्या रहा है बाबू भैया, तुम्हारा दिमाग में चल क्या रहा है. गरमी पडली आहे ना, तर मी डिसाइडच केलंय की आज मी गाडी वॉश करून आणणार. कारण चला गाडी एवढी घाण झाली आहे की बघवत नाही मला गाडीकडे. असं वाटतंय की गाडीकडे बघूच नाही, एवढी घाण दिसते. हिरवी हिरवी गाडीचा कलरच चेंज झाला असं वाटतं. निऑन कलरची गाडी झाल्यासारखी वाटते. तर आता गाडी धुवायला सोडायची आहे, हेअरकट पण करायचा आहे. बघूया काय काय एक्झिक्यूट होतोय आपल्या प्लॅन मध्ये. सकाळी गेलो तर सकाळी त्यांच्याकडे नंबर पण होते भरपूर सारे, त्यामुळे सकाळचा प्लॅन आपला फुस झाला. फक्त मासे घेऊन आपण रिटर्न आलो. आता हॉटेलमध्ये थांबलो वगैरे आणि याना म्हटलं काय तू थांब, मी जाऊन येतो, फक्त गाडी वॉशिंगला सोडतो आणि बघतो किती वेळ लागतो. जर वाटलं की बाबा थांबण्यासारखं आहे तर थांबेन आणि गाडी घेऊनच येईन, मग बघूया पुढचं. आंघोळ वगैरे करून तर झाली. चला पटापट आटपलं मी फास्ट मध्ये एकदम. आता ना एकदा मी म्हणतोय की टायरचं पहिलं पंक्चर काढून घ्यायचं. कारण काय विषय झालाय, गाडी थोडीशी ना परत हवा कमी कमी होते आता. आणि गाडी एका साईडला ओढल्यासारखी वाटते. आणि परत आता सर्व्हिसिंगला सोडली आणि जर पूर्ण हवा गेली तर मला फुकटची हजामत केली पाहिजे तिथे. टायर बदला, मग त्यानंतर किंवा टायरवाल्याला घेऊन या. त्यापेक्षा पहिलं आधी पंक्चर काढूया, नंतर जाऊया सर्व्हिसिंगसाठी. तर भावाला आता सांगितलंय खोलून चेक कर नक्की काय प्रॉब्लेम आहे. तो वॉल लीक आहे काय. तेरे ही आदमी ने टाइट किया है उसको. तो जाड़ा वाला चाह रहा था क्या नट में? हाँ वही जाड़ा वाला था. हा ना, आता हे पाणी मारून चेक करणार नक्की वॉल लीक आहे की टायर मध्येच पंक्चर आहे. ते लीक आहे ना, खाली वाली लीक आहे ना, पंक्चर नाही आहे ना. भाई आपल्या इकडचं तर काम झालं पूर्ण. आता काय टेन्शन नाही. जर पंक्चर असेल ना तर मागे डोक्याला टेन्शन राहतं यार. कुठे जर आपण समजा गेलो आणि अचानक सडनली जर हवा गेली तर ते टेन्शन राहतं ना. म्हणून पटापट एकदाचं पंक्चर काढून घेतलं. म्हटलं रिलॅक्स राहतं माइंड. सगळी सर्व्हिसिंग सेंटर बघून झालं, सगळ्यांकडे गाड्या आहेत पुढे. आता ह्याच्याकडे फक्त एक बघूया, हाच एक फायनल होप आहे. जर ह्याच्याकडे भेटलं तर आपलं नशीब चांगलं. खरंच ना, आपलं नशीब चांगलं होतं. फायनली आपल्याला भेटलंच सर्व्हिसिंग सेंटर रिकामी. आणि हे बोललेत पण की 1 तासाच्या आत देतो आपल्याला गाडी लवकर सर्व्हिस करून. व्हाईट गाडी ना काय धुतल्यानंतर एकच नंबर रॉयल लुक देते माहिती आहे, जबरदस्त. तिथून वगैरे पण एकदम मस्त चकाचक झाली आहे गाडी. आता गाडीचा फील आला यार, जबरदस्त. अशी स्वच्छ गाडी असली तर आणखीन मजा येते गाडी चालवायला. एक नंबर. पाटी पण स्वच्छ झाली मस्त. वा झकास. वाव जबरदस्त. स्वच्छ गाडी, मस्त मस्त ड्राईव्ह, एक नंबर. तर आता निघालोय आपण सर्व आता जिमला जायला. कारण आहे ना, निघालाय घराकडून. मला म्हणाला 5 मिनिटात येतो जिम जवळ, तू पण पोच. म्हटलं ठीक आहे चालेल, मी येतो तोपर्यंत तू यायला लाग. जाऊन मस्तपैकी वर्कआउट करूया. कपडे तर आपण येतानाच घेऊन आलेलो. फक्त आता आपल्याला खायचा बंदोबस्त केला पाहिजे. खायच्यासाठी काहीतरी बघितलं पाहिजे. बघूया आता काय खायला भेटते. एवढ्या अर्जंटमध्ये तर काय खायला भेटणार नाही, तरी पण प्रयत्न काहीतरी केला पाहिजे जिथे जेणेकरून आपल्याला लगेच काहीतरी खायला भेटेल. काय यार सुंदर दिसते गाडी ना, एकच नंबर. ऍक्च्युली आपण इकडे केळी घ्यायला थांबलेलो, त्यामुळे आता पटापट निघूया जिमला. 30ची द्या का 30ची. चला निघूया आता घरी. वर्कआउट तर आटपलाय आपला. येतोय ना तू लगेचच. चल पण तू सामान आणतोय. चल. चला वाजलेत आता 12:54 आणि आपण निघतोय आता हॉटेलवरून घरी जायला. आज गर्दी होती मस्तपैकी. आज भारी वाटलं, गिरायक केल्यासारखं वाटलं. म्हणजे असं धावपळ झाली ना जास्त की मजा येते. मला असं गिरायक केल्यासारखं वाटतं. कसं झालं माहिती विषय, पावसात ज्यावेळी कस्टमर नसतात सगळेजण 1-2 महिने आळशीपणा येतो त्यांच्या अंगात. आणि जशी चतुर्थी जवळ येते किंवा माळवस जवळ येतो त्या टाइमला अशी गिरायक सुरू होतात ना, कस्टमर सगळे मुंबईकर वगैरे असतात आणि गर्दी वगैरे भरपूर होते. त्यामुळे कामगार असे ऍक्टिव्ह बनतात ना, जबरदस्त. पण आज तशीच गर्दी होती, मजा आली आज आम्हाला पण. आणि अशी गर्दी असली ना की काम करायला मजा येते. नाही तर जर असं गर्दी वगैरे नसली ना हॉटेलमध्ये किंवा गिरायक थोडी ये जा असली की मजा येत नाही. फुल असलं हॉटेल की तर काय जबरदस्तच मजा येते. मला तर 1 नंबर मजा येते फुल असलं हॉटेल की. सो गावाला आजच्या दिवसासाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.